जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कैलास दत्तू पवार यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 17 एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या दत्तू पवारचा मृतदेह रविवारी दुपारी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरेगाव शिवारातील वनविभागाच्या जंगलात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। मृताच्या अंगावर शस्त्राचे खोल वार होते आणि कपडे रक्ताने माखलेले होते। तसेच घटनास्थळापासून काही अंतरावर त्याची दुचाकीही सापडली, ज्यामुळे हा नियोजित खून असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे। या खुनामागचे मुख्य कारण अनैतिक संबंधाचा संशय असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय। मृत कैलास पवार याचे मोतीबाग परिसरातील एका महिलेसोबत गेल्या काही वर्षांपासून संबंध होते, ज्यावरून गेल्या काही महिन्यांपासून संबंधित व्यक्तीसोबत त्याचे सतत वाद सुरू होते। या वादाचा शेवट अखेर हत्येत झाला असून मृताची पत्नी मीनाबाई पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विक्की मांडोळे, शुभम राहुल साळवे तसेच शुभमची आई आणि बहीण अशा चौघांविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासात मुख्य संशयित विक्की मांडोळे याला बेड्या ठोकल्या आहेत, तर इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहे।